ए सौराज्य मंत्र धमन्यांमधी आरमंगटात जोर हाय यांनी मगाडू मातीत आम्ही महादेवाची आण हाय ए सौराज्य मंत्र धमन्यांमधी आरमंगटात जोर हाय यांनी मगाडू मातीत आम्ही महादेवाची आण हाय जिजा भवानीच लेक आम्ही जिजा भवानीच लेक आम्ही सह्याद्रीचं वाघ हाय ए वाटला जाईल आडवा त्याला फाडल्याशिवाय राहत नाही ए फाडल्याशिवाय राहत नाही। जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज आम्ही कट्टर हिंदू समाजाच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन केलेले आहे। कोपरोली नाका ते दिघोडे गाव या दरम्यान आम्ही आज बाईक रॅली करणार आहोत आणि जनजागृती करणार आहोत। सर्व हिंदू समाजाने एकत्र येण्यासाठी आज आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि हा सतत प्रयत्न चालू राहणार आहे। आज दिघोडे गावातील मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जाणार आहोत आणि जनजागृती समाजामध्ये जनजागृती करणार आहोत, हिंदू एकत्र येण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आजचा बाईक रॅली कार्यक्रम कशा प्रकारे होणार आहे ते तुम्हाला मी आज माझ्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आता आपण जाऊया कोपरोली नाक्यावरून दिघोडे गावामध्ये आणि आजचा बाईक रॅली कार्यक्रम कशा प्रकारे होणार आहे ते तुम्हाला मी आज माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर जाऊया कोपरोली नाक्यावर। नमस्कार, आता सर्व हिंदू समाज एकवटलेला आहे आणि आम्ही आता कोपरोली नाक्यावर उभे आहोत। आम्ही इथून आता बाईक रॅली निघणार आहोत दिघोडे गावामध्ये आणि आपल्यासोबत आहेत कट्टर हिंदू असे पप्पूभाई, जे गावातले समाजसेवक आहेत, ते आपल्याला आता संबोधित करण्यात। बोला भाऊ। एक कट्टर हिंदू असं समजलं तरी चालेल। सतत वारंवार होणाऱ्या हिंदूंवरती अत्याचार, सगळीकडे होणाऱ्या आपल्या लव जिहादसारखे किंवा विविध ठिकाणी हिंदूंवरती जो अत्याचार होतो, तर नेहमी असं म्हटलं जातं की हिंदू कुठंतरी झोपलेला आहे। तर त्या हिंदूंना जागा करण्यासाठी आज येथील युवा हिंदू हा एकत्रित आलेला आहे आणि हा एक एल्गार आहे सर्वांना एकत्रित करण्यासाठी। तर आम्ही सर्व एकत्रित या ठिकाणी जमणार आहोत आणि मग पुढची शहानिशा वगैरे किंवा पुढची आमची स्ट्रॅटेजी समजेल कसं काय करता येईल। कारण जेव्हा आपण जे आपल्या राज्याबाहेर किंवा अगदी काश्मीरसारख्या विविध भागात जे अन्याय होताना पाहत होतो, आज ते आपल्या दारापर्यंत पोहोचलेत। तर ते घरात पोहोचण्याच्या अगोदर आपण कुठेतरी अट झालं पाहिजे, या उद्देशानं सर्व एकत्रित होत आहेत आणि खूप आमच्या सर्वांसाठी खूप चांगलं आहे। तर उलट मी या लॉकच्या माध्यमातून मी सर्वांना आव्हान करतो की सर्व हिंदूंनी या ठिकाणी एकत्रित आलं पाहिजे आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा या ठिकाणी तीव्र विरोध केला पाहिजे। धन्यवाद। जय श्रीराम। जय श्रीराम। जय श्रीराम।
बजरंगबली हनुमान की जय, बजरंगबली हनुमान की जय, जय श्री राम, जय श्री राम। गोष्ट आहे म्हणजे आपण सगळे जर छत्रपती शिवाजी महाराजांचे अगदी म्हणजे भक्तच नव्हते, त्यांना आपण आदर्श मानतो. पण महाराजांनी प्रत्येक गोष्ट करताना नियोजन केलेलं. म्हणजे इतिहास जेवढे प्रसंग तुम्ही पाहा तर प्रत्येक प्रसंगामध्ये नियोजन होतं. म्हणजे कुठलाही इतिहासाचा प्रसंग बघा तर तिथे थोडं उलटं झालं असतं तर बहुतेक आज आपण हिंदू म्हणून राहिलो. तेव्हा आपण प्रत्येक कृती करताना जसं तर सगळी मार्गदर्शक आहात आणि सगळे वेगवेगळे संघटनातून आहात, थोडं मार्गदर्शन नियोजन आणि प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक केली तर मला, कारण तुम्ही सगळेजण कार्य करणारे आहात म्हणून आज इथे आहात. तुम्ही फक्त बोलणारे असता तर कदाचित घरामध्येच बसलेलं असतं. त्यामुळं ही समस्या नाही सांगणार, कारण हिंदू धर्मावरती रोज जे आघात होत आहेत, जे आक्रमण होत आहेत, ज्या हिंदू धर्माला भेडसावणाऱ्या समस्या आहेत या आपल्याला सगळ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून असू दे किंवा प्रत्यक्ष काय अनुभवलेल्या आहेत, सगळ्यांनी ऐकलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत. त्यामुळं समस्या आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्यासमोर काय संकट आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला मुख्य आता आवश्यकता आहे की त्याच्यावरचे उपाय काढून पुढे जाण्याची. कारण केवळ समस्यांचाच पारा वाचत राहिलो तर मग त्या समस्या न संपणाऱ्या आहेत. आणि त्यामुळे महत्त्वाचं काय की आज आपण सगळे एकत्र आलो तर प्रत्येकाच्या मनामध्ये मला वाटतं एकच विचार असेल की या समस्यांवरती आपण करायचं काय, आपण उपाय काय काढायचा हाच विचार सगळ्यांच्या मनामध्ये जास्त असेल. आणि म्हणून मुळात इकडे मी काहीतरी तुम्हाला मार्गदर्शन करण्याइतपत मोठा आहे किंवा तसं माझी योग्यता आहे असे अजिबात नाही आहे. मी तुमच्यातलाच एक आहे, तुमच्यासारखाच मी कार्य करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं इकडे कुठले पद आहे म्हणून आलो आहे किंवा आपल्याला काहीतरी मला मार्गदर्शन करायला भेटतं म्हणून आलो असं अजिबात नाही आहे. केवळ देवाच्या कृपेनं तुमच्यासारखाच होतो. त्याच्यानंतर डोळे उघडले की आज जर आपण धर्मासाठी वेळ दिला नाही तर मी फक्त पैसा कमवू शकतो आणि सुख अनुभवू शकतो, याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही करू शकत. आणि म्हणून विचार नाही आहे तर आपल्या धर्मासाठी ज्या महाराजांनी अख्खा आयुष्य रानावनामध्ये घालवलं, ज्या क्रांतिकारकाने आज आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन म्हणून आज सगळेजण अभिमानानं तिरंगा फडकवला असेल, सगळेजण अभिमानानं स्वातंत्र्य उत्सव साजरा करतोय. पण हे काही स्वातंत्र्य असंच मिळालं आहे का? कुणीतरी भीक दिल्यासारखं मिळालं का स्वातंत्र्य? कुणीतरी याच्यासाठी कष्ट केले, कुणीतरी याच्यासाठी घाम गाळलाय, कोणीतरी रक्त सांडले म्हणून आज आपण स्वातंत्र्य उपभोगतोय. आणि त्यांना ते रक्त सांडणाऱ्यांना माहीत होतं की आपली पिढी आहे, हिने काहीतरी दिलं तर पुढची पिढी काहीतरी चांगलं भोगू शकते म्हणून त्यांनी ते योगदान दिलेलं. म्हणून त्यांनी त्यांच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवून त्याग केलेला. आणि आताचा काय वेगळा आहे? शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसं महिलांवरती अत्याचार होत होते, दिवसाढवळ्या मुलींना उचलून नेतलं जात होतं. आज काय वेगळं आहे का सांगा मला? बघितलं डोळे उघडून ठेवून तर तेच दिसतंय ना सगळीकडे. आणि म्हणून हा सगळा जर भाग बघितला तर समस्या खूप आहेत. आपल्याला उपायांच्या सगळ्यात महत्त्वाचं कमी आहे ते म्हणजे आपल्यामध्ये असलेल्या धर्माविषयीचं शिक्षण आहे ना ते कमी आहे आपल्यामध्ये. पहिला भाग, शिक्षण का घेतो आपण? आपल्याला वाटतं आपण मुलांना शाळेत का शिकवतो तर आपण त्याचं शिकलास तर काहीतरी चांगलं करशील. तसंच आहे आज धर्माविषयी बैठका का घ्याव्या लागतात? बहुसंख्य हिंदूंच्या देशामध्ये हिंदूंना अशा बैठका घेऊन सांगावं लागतं की तुमच्या धर्माचं आता अस्तित्व नष्ट होण्याची वेळ आलेली आहे तर तुम्ही जागे व्हा. ही वास्तव आहे की नाही आता आपल्याकडे? ते काय आहे तर हिंदू धर्मापासून एवढा दूर गेला आहे की फक्त तो आता हिंदू जन्मानं केवळ एखाद्या हिंदू कुटुंबामध्ये जन्माला आला आहे म्हणून तो हिंदू आहे, त्याच्यापेक्षा वेगळा तो हिंदू म्हणजे काय असं सांगता येणार नाही. अशी समाजाची अवस्था आहे की तुमच्यापैकी सगळ्यांची अवस्था असं नाही म्हणत, पण आपल्याला वास्तव काय आहे आणि याच्या पुढे जाऊन काय करायला पाहिजे ना या दृष्टीने मी सांगतो. याची उदाहरणं तुम्ही जाऊन बघा. आता श्रावणचा महिना चालू आहे, सोमवारी रांग लागते ना मंदिरामध्ये, शिवाच्या पिंडीत जाऊन एखाद्या हिंदूला विचारा की त्या शिवपिंडीला अर्धी प्रदक्षिणा का करतात? कोण सांगेल मला सांगा? एकतरी सांगेल असं वाटतं तुम्हाला? त्या शिवाच्या पिंडीवर बेल का कसं व्हायचं कोण सांगेल का तुम्हाला? त्या मंदिरामध्ये जातोय आपण, सगळे मंदिरामध्ये आहोत. एखाद्या हिंदूला खरंच विचारलं की बाबा मंदिरात आहे, त्या मंदिराला कळस का असतो? प्रामाणिकपणे सांगा, किती हिंदू सांगते लोक सांगू शकतो का? बरं, तुम्हाला हे सगळं ऐकल्यावर असं वाटू शकतं किंवा उद्या तुम्ही समाजामध्ये जेव्हा जाऊन हे सगळं जागृतीचं कार्य कराल, धर्मासाठी एक व्हा म्हणून सांगाल, तेव्हा असं होता की हिंदू मंदिर
मंदिरामध्ये जायला काँग्रेसवाले सुद्धा अगदी लांब राहायचे, बरोबर, अशी स्थिती होती. पण जेव्हा देशामध्ये हिंदुत्वादी संघटना उभ्या राहिल्या, हिंदुत्वाचं कार्य करायला लागलं, मी कुठल्या पक्षाने कार्य केलं असं नाही म्हणत आहे. हे सगळं यश जे आहे आज देशामध्ये हिंदुत्वाचं वातावरण, तर आपल्यासारख्या सामान्य हिंदू मुलांनी एकत्र येऊन केलेल्या संघटनांचा परिणाम आहे. देश एक हिंदुत्वाच्या वातावरणात आज गेलेला आहे. परिणाम कोणालाही चांगला फायदा होऊ शकतो, ज्याने भूमिका घेतली त्याला फायदा झाला, तो वेगळा राजकीय भाग असू शकतो. पण देशातल्या हिंदू संघटनांनी छोट्या छोट्या मंडळांनी याच्यासाठी त्याग केला. त्यांनी वेळ प्रसंगी स्वतःवरती केसेस घेतल्या, वेळ प्रसंगी स्वतःचे डोके पुरून घेतले. हिंदू एकत्र आला ना तर सांगायची गरज नसते तुम्ही हिंदूंना मदत करा, ते दाखवायला स्पर्धा करते की मी हिंदू आहे, मला मदत करा, माझ्याकडे या. हा विचार आपण समाजामध्ये रुजवायला पाहिजे. दादांनी मला सांगितलं ना, ते वाईट वाटून घेऊ नका, किंवा दादांनी पण सांगितलं ना राजकीय सपोर्ट पाहिजे, हे काही वाईट नाही. परिस्थितीनुसार तो निर्णय घ्यावा लागतो. पुत्र हनुमान की राम भक्त हनुमान की जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जागे व्हा, जागे व्हा हिंदूंनो, जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा हिंदूंनो, जागे व्हा. हिंदू एकजुटीचा विजय असो. नमस्कार. तर आता आपण पाहिला असालच आजचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आणि बाईक रॅलीचा कार्यक्रम कशा प्रकारे झाला आहे ते तुम्हाला मी आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवला आहेतच. आणि आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका.